मुंबईची 100 वर्षाच्या इतिहासातली पहिली महिला महापौर झाली विदाउट एनी रिझर्वेशन. ज्या ठिकाणी पैशाला महत्त्व येतं, मग ते मंत्री असतील किंवा ते MLA असतील, ते जे करू शकत नाही ते कॉन्स्पिरसी करायला त्यांना अशासारखी माणसं लागतात. त्याला संतोष देशमुख सारख्या माणसाची हत्या होते. परत निवडून येणं शक्यच नव्हतं अनलेस दे डू दिस लाडकी बहीण. ती तुमची लाडकी बहीण नाहीये, तिला पण माहिती हा माझा लाडका भाऊ नाही. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने महिन्याला 1,500 रुपये देते. मात्र त्यामुळे आता राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट दिसून येतोय. राज्यातल्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिलं थकलेली आहेत, तर राज्यातल्या इतर योजनांच्या निधीला सुद्धा कात्री लावण्याची वेळ ओढवलेली आहे. लाडक्या बहिणींनी पण सांगितलं पाहिजे, आम्हाला 2-3 हजारांची गरज नाही, तुम्ही आम्हाला इतकं छान एम्पॉवर करा की आम्ही नॅशनल इकॉनॉमीमध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करू. त्यावेळेला ती खरी इकॉनॉमी. त्याच्याशी डॉवर्समध्ये जाऊन करार करायची काही गरज नाही. एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडला, त्यांनी इलेक्शन कमिशनची सेटिंग केलंच होतं आणि ह्याच्यासाठी कोर्ट ज्युडिशरी सायलेंट आहे. त्याचा ह्या लोकांनी दुरुपयोग केलेला आहे. कॉन्स्टिट्यूशनची चिरफाड केली आहे, डेमोक्रेसीची चिरफाड केलेली आहे, लोकशाहीची चिरफाड केली आहे, मतं विकून राजकारण करत आहे. आणि त्याच्यामुळे जे एक प्रकारचं वेगळं चित्र दिसतंय जे महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं. हे राजकारण नव्हे, पण याला अनफॉर्च्युनेटली लोक राजकारण म्हणतात. ही परिस्थिती बदलणं खूप गरजेचं आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर. आज मी कांचन अधिकारी यांच्या बातो बातो में यांचा जो प्रसिद्ध पॉडकास्ट चॅनल आहे त्याच्यावर आज मी गेस्ट म्हणून आले होते. आमच्या दोघींच्या ज्या गप्पा होत्या आणि ज्या पद्धतीने कांचननी मला जे बेधडक प्रश्न विचारले आणि त्याची तेवढीच परखड आणि अतिशय प्रामाणिकपणे परखडपणे मी उत्तरं देऊ शकले, त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. आणि तुम्ही पण ती परखड मतं जरूर बघा. तुम्हाला कसं वाटतं, जी परखड मतं आम्ही मांडलेली आहेत, आम्ही बोलले त्याच्याबद्दल डेफिनेटली ॲग्री व्हाल, कारण आम्ही तुमच्या मनातली गोष्ट केलेली आहे. तर जरूर बघा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब बातो बातो में. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला पैसे पडत नसतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आमचा हुरूप मात्र निश्चितपणानं वाढतो. बरं मंडळी, आपण अभिनेत्यांच्या मुलाखती युट्यूबवरती भरपूर पाहत आलेलो, परंतु आज आपल्याकडे एक अशी व्यक्ती आलेली आहे की जिने त्या काळामध्ये राजकारणामध्ये प्रवेश केला. बऱ्याच वर्षांपूर्वीच निर्मला सामंत प्रभावळकर या माझ्या अतिशय लाडक्या मैत्रिणीने राजकारणामध्ये प्रवेश केला. पहिल्यांदा ती नगरसेविका म्हणून आली आणि त्याच्यानंतर ती चक्क 2 टर्म मुंबईची महापौर म्हणून होती. ऍट द सेम टाइम ती प्रॅक्टिसिंग लॉयरही आहे. तसंच तिने महिला आयोगाचं अध्यक्षपद पण चक्क 2 टर्म भूषवलेलं आहे आणि सेंट्रलमध्ये पण महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ती 1 टर्म राहिलेली आहे. तसंच तिने सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणूनही काम केलेलं आहे. तर अशी एक माझी लाडकी मैत्रीण जी अतिशय मोठी, हुशार आणि कायदे तज्ज्ञ आहे. तर चला तर मग स्वागत करूया निर्मला सामंत प्रभावळकर यांचं. नमस्कार निर्मला. नमस्कार निर्मला, आज तू माझ्या या शो मध्ये आलीस याबद्दल मला खरं तर खूप 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 आनंद झालेला आहे. कारण की मी जसं आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे तू नगरसेविका कुठल्या वर्षी झालेली होतीस? मी नगरसेविका 94-95 साली मी निवडून आले, पण ती आमची 5 वर्षासाठी असते. तर 94-95 साठी मी महापौर झाले आणि त्याच्या अगोदर 2 वर्ष मी नगरसेविका होती. सो इट वॉज 1992 to 1996 असा तो कालावधी होता. त्याच्यातल्या दुसऱ्या वर्षाच्या कालावधीमध्ये मी महापौर म्हणून मुंबईची फर्स्ट टाइम फुल टर्म 100 वर्षाच्या इतिहासातली पहिली महिला महापौर झाली विदाउट एनी रिझर्वेशन. वा वा वा. कारण का आता 33% रिझर्वेशन आहे आणि तेव्हा आपण एवढ्या बायकांना पाहत असतो. निर्मला, तुझ्या घरामध्ये राजकारणाचं काही वातावरण होतं का?
हो, घरामध्ये राजकारणामध्ये तसं सक्रिय कोणी नव्हतं, परंतु माझे वडील स्वतः कामगार चळवळीमध्ये होते. त्याचबरोबर ते स्वतः राजकारणामध्ये इंटरेस्ट घ्यायचे आणि त्यावेळेला ज्या ज्या ठिकाणी कॅम्पेन्स व्हायच्या, विशेषतः काँग्रेस पक्षाच्या कॅम्पेन्स व्हायच्या, त्यावेळेची जी माणसं पण तेवढी मोठ्या स्टॉलवर्ट होते. म्हणजे HR गोखले, जे नंतर लॉ मिनिस्टर झाले, त्याच्या अगोदर कॉम्रेड मेनन होते, ज्यांनी नेहरूंच्या ह्याच्यामध्ये ते कॅबिनेट मिनिस्टर झाले. अशी प्रचंड तुल्यवान जी माणसं होती, त्यांच्या निवडणुकींच्या प्रचारासाठी माझे वडील हे करायचे. आणि हळूहळू ज्याला HR गोखले यांनी आपल्याकडून निवडणूक लढली, त्याला आम्ही खूपच लहान होतो, पण आम्ही ते आता तर बॅलट, आता तर EVM वगैरे आहे, पण त्याला ॲक्च्युली आम्हाला लिहायला लागायचं, तर ते करायचं, कॅम्पेन करायचे. अशा प्रकारे तो एक म्हणतात ना सिडलिंग हाती लिहिलेली असायची. म्हणजे आता जी फ्लायर्स आपल्याला एक्झॅक्टली. आता ते प्रत्यक्ष आम्ही लहान मुलं मिळून ती हाती लिहायचं आणि मग मोठी माणसं घराघरामध्ये ते वाटायचे. त्यावेळेचं राजकारण खूप साधं सिम्पल होतं. आणि आता जो बदल होतो आता नंतर आपण डिस्कस करणारच आहोत. तर अशा प्रकारे माझा प्रवेश न कळत म्हणजे राजकारणामध्ये सक्रिय होणं हा काही त्याच्या मनामध्ये नव्हता, किंवा माझ्या वडिलांकडे पण नव्हता. माझ्या वडिलांचं एवढंच हे होतं की राजकीय क्षेत्र आहे आणि त्याच्यातलं त्यांच्या त्या पदार्पणामुळे माझा राजकारणातला जो तिटकारा असतो, एक फिअर असतो की नाही सामान्य माणसं, डर्टी पॉलिटिक्स आहे, सामान्य माणसांनी जाऊ नये आणि ते चांगलं नसतं, तो जो एक प्रकारचं टॅबू होता तो, किंवा प्रेज्युडायसिस आपण म्हणतात ना, पूर्वग्रह दूषित, तो दूषितपणा माझ्या मनामध्ये राहिला नाही. म्हणून मी थोडी फिअरलेस झाले आणि नंतर मग हळूहळू राजकारणात प्रवेश केला. राजकारणात प्रवेश केलास तेव्हाची माणसं आणि आत्ताचं राजकारण, जे आत्ताचा राजकारणाचा बदलता चेहरा आपण बघतो आहोत. करेक्ट. की जिथे सरपंचाची, संतोष देशमुख यांची पण, जिथे सरपंचाची पण हत्या केली जाते आणि निर्घृण हत्या केली जाते, त्याचे व्हिडिओ काढले जातात, ते सगळीकडे पसरवले जातात आणि तरी सुद्धा 3 महिने लागतात की बाबा आपण काय निर्णय घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये सगळी ती फॅमिली अख्खी किती म्हणजे दुःखातून गेली, भरडली गेली असं मी म्हणेन. की त्याच्यानंतर मग त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाते. काय म्हणणं आहे तुझं या बाबतीत? कसं होतं की संतोष देशमुखची जी भयानक हत्या झाली आणि ही सगळा जो प्रकार आपल्याकडे झाला, त्याच्या पाठीमागे खूप मोठी पार्श्वभूमी असतं. त्याला राजकारणातली मोठी माणसंच फसवणुकीने राजकारणात येतात, ते राज्य करतात आणि त्याच्यामुळे त्यांना अशा प्रकारचे माफिया डॉन्स लागतात, जे त्या वेगळ्या प्रकारचं राजकारण करतात. म्हणजे गुन्हेगारी ह्याला आपण राजकारण समजतो. आताच झालं. आता पूर्वी आपण राजकारण, आता पण जर मी कोणाला सांगितलं राजकारणामध्ये, आता पण लोक म्हणतात असं तुम्ही राजकारणात नाहीत. म्हटलं अरे समाजकारण म्हणजेच राजकारण, समाजकारण म्हणजेच राजकारण. पण आता राजकारण म्हणजे अतिशय गलिच्छ बिझनेस मॉडेल झालेलं आहे. त्याच्यातून पैसे कसे कमवायचे. मग शेवटी काय होतं की एक वेळेला तुमची नीतिमत्ता ढासळली, नीतिमत्ता गेली की सगळंच गेलं. बुद्धिमत्ता पण जाते, नीतिमत्ता पण जाते आणि केवळ पैसे कमवायचे. आणि त्याला जर राजकारण म्हणाले, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे नको त्या ज्या गोष्टीचा वापर होतो, त्याला संतोष देशमुख सारख्या माणसाची हत्या होते. हे किती वाईट आहे. आणि किती म्हणजे गुंडगिरी, त्याच्यातून राजकारण आणि त्यांना दिलेला जो एक वाव असतो. काय कायला राजकारणी माणसं स्वतः काही करू शकत नाही, मग तो नेक्सस असतो. त्याचं नेक्सस बिटवीन द गुंडा गुन्स आणि मग ते मंत्री असतील किंवा ते MLA असतील किंवा ते MP असतील, ते जे करू शकत नाहीत, ते कॉन्स्पिरसी करायला त्यांना अशासारखी माणसं लागतात, मग पोसायला लागतात. असं हे झाली ही परिस्थिती आहे. हे राजकारण नव्हे, पण याला अनफॉर्च्युनेटली लोक राजकारण म्हणतात. ही परिस्थिती बदलणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तू तुझ्या वेळेला राजकारणामध्ये आलीस तेव्हा तुझ्या वडिलांनी काय सांगितलं तुला? माझ्या वडिलांनी जे मला आणलं ते एक ट्रेनिंग पर्पज, कारण त्यांनी मला लहानपणी भाषणं वगैरे देताना बघितलं होतं. मी थोडी डेअरिंग करायची, अन्याय सहन नाही करायची आणि लगेच तिकडे कोणाचा जर अन्याय झाला तर मी आय यूज टू रिॲक्ट. तर हळूहळू त्यांचं बोट पकडून जायचे. तेव्हा त्यांनी कधी मला नाही सांगितलं की पॉलिटिकल पार्टी जॉईन कर. त्यांनी हेच सांगितलं की समाजकारण करा, लोकांसाठी हे करा, अन्यायाविरुद्ध भांडा. त्यावेळेला पण राजकारणामध्ये दुर्गुण असलेले लोक असायचे. त्याच्या वेळेला माझे वडील त्यांच्याशी भांडायचे. तेव्हाचे दुर्गुण अगदी माइल्ड
अगदी तेव्हा माझे वडील मला सांगायचे की राजकारणामध्ये अन्याय आपण तू सहन करू नको, आणि ते बाळकडू मला कुठेतरी मिळालं त्याच्यामध्ये, आणि नंतर मग मी प्रगती करायला गेली. परंतु तुम्हाला सांगते ना, आजचं राजकारण बघून असं वाटतं की आपल्याला ते किती सुंदर जग होतं. असं अश्लीलता नव्हती, चारित्र्यहनन नव्हतं. त्याचप्रमाणे ज्या प्रकारे आजचा जो भ्रष्टाचाराने पोखरून काढलेला आहे ते नव्हतं. त्याला पैसा असणं म्हणजेच लोकांना लाज वाटायची की हा माणूस करप्ट आहे म्हणून ह्याच्याकडे पैसा आहे. पैशाचा शो ऑफ नव्हता असला तरी, आता नसलं तरी शो ऑफ करतात, पण पैशालाच डिग्निटी आलेली आहे, पैशालाच महत्त्व आलं आहे. ज्या ठिकाणी पैशाला महत्त्व येतं आणि ज्या ठिकाणी तुम्हाला त्यावेळेला सगळी समाजव्यवस्था ढासळली जाते, जे आज आपलं होत आहे. तू म्हणालीस त्याप्रमाणे पूर्वीच्या काळी समाजकारणाला खूप महत्त्व दिलं जायचं. इव्हन मला आठवतंय की तू कित्येक महिलांसाठी अशा केसेस लढलेल्या आहेस, म्हणजे ज्याच्यामध्ये तू पैशांचा कधीच विचार केलेला नाहीयेस. महिला आयोगाची अध्यक्ष असताना तुझ्याकडे कित्येक अशा केसेस आलेल्या असतात. तुला आठवते का त्यातली एखादी केस की जी अशी खूप म्हणजे हे होती, हृदयद्रावक? हां, अशा तर पुष्कळ केसेस आहेत ज्या आपण हँडल केलेल्या आहेत. म्हणजे ते जर करायला सांगायला गेलं तर खूपच, म्हणजे तो एक अनेक प्रसंग. आता एक प्रसंग असा ऑफ हँड देणं कठीण आहे, परंतु अशा कितीतरी महिला आलेल्या आहेत की ज्यांना पतीने टाकून दिलेलं आहे, आणि अशा कितीतरी महिला त्यांना जाळून मारलं गेलेलं आहे. अशा कितीतरी मुली, आणि मी पब्लिक प्रॉसिक्युटर होते किंवा राजकारणामध्ये होते, त्याला एव्हिडन्स मिळत नव्हता. ॲज अ लॉयर, ॲज अ पब्लिक प्रॉसिक्युटर मी ते कनेक्टिव्हिटी आणि एव्हिडन्स, रेप विक्टिम्स होत्या, त्यांचे केसेस लढले. त्याच्यानंतर मग चेहऱ्यावर प्रीती राठी, बघा ना, प्रीती राठीचं तर केस आहे, ॲसिड अटॅक, त्याच्यामध्ये जन्मठेप ज्या मुलाला दिली, त्याच्यामध्ये मी खूप मोठा रोल केला. निर्भयाच्या केसमध्ये, इवन निर्भयाच्या केसमध्ये मी राष्ट्रीय महिला आयोगाला होते, त्याला तो ॲक्यूज, म्हणजे तो एक मोठी स्टोरी होईल, मला रात्री कळलं, आणि सकाळी मग मी दिल्लीच्या त्यावेळेचे आयुक्त होते त्यांना लिहिलं की हे असं असं झालं. त्याने मला 3 वाजता फॅक्स करून सांगितलं द अक्यूज हॅज बीन अरेस्टेड, आणि असं झालं. म्हणजे त्याला प्रोॲक्टिव्हिझम म्हणतात की इमिजिएटली त्यात गोल्डन अवर्समध्ये तुम्ही त्या महिलेला मदत दिली पाहिजे. प्रॉसिक्युशन मस्ट जम्प इन टू ॲक्शन. अशा प्रकारच्या लॉयर असल्यामुळे न्याय देताना मला तो लीगल अँगल फार उपयोगी पडला. म्हणजे परत तो रिपीटेड मनोधैर्याचं म्हणजे हे आणलं, त्याच्यामध्ये आय हॅड अ बिग रोल टू प्ले इन ब्रिंगिंग ते पॉलिसी. ॲसिड अटॅक विक्टिमना विक्टिम कॉम्पेन्सेशन देणं, पॉक्सो कायदा, लहान मुलांवर मुलींवर जे सेक्शुअल अब्यूज होतं ते, अशा अनेक अमेंडमेंट्स करणं, महिलांना न्याय देणं. त्याच्यामध्ये अशा 2-3 त्याच्यामध्ये आपण लॉ अमेंड केला. 326 जो हे त्याच्यामध्ये शिक्षा हायर केल्या. म्हणजे केवळ महिलांना न्याय देणं हा तर खूपच महत्त्वाचा होता, पण पॉलिसी मेकिंग, राष्ट्रीय महिला आयोगाला असताना पॉलिसी मेकिंग करून जे आमूलाग्र बदल घडवण्याची जी मला संधी मिळाली, त्याच्यामुळे करोडो महिलांवर आता त्यांना जो एक वाव मिळतो, न्याय मिळायचा, ते पॉलिसी मेकिंग सेट करताना मला खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली. महिलांसाठी त्यांना न्याय देण्यासाठी जी एक बॅकग्राऊंड लागते, एक अपॉर्च्युनिटी मिळते, ती मला मिळाली, आणि त्याचा मी जास्तीत जास्त उपयोग करून घेतला. तुझ्या कायदेविषयक तुझं जे शिक्षण होतं ते आणि महिला आयोगाचं अध्यक्ष तुझ्या हाती कामी आलं. हां, करेक्ट. आणि तू खूप उत्तम कार्य केलेलं आहेस त्याच्यावरती. मला स्वतःलाही माहिती आहे, प्रेक्षक हो, तिच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मी बरेच वेळा गेलेली आहे, आणि बरेच जणांना तू मशीन्सचे वाटप असो किंवा काही असो, किंवा त्यांना सक्षम बनवणं बेसिकली, त्याच्यासाठी तू कायम कार्यक्षम म्हणजे राहिलेली आहेस. मग आता वेगळ्या मुद्द्याकडे माझं तुझं लक्ष वेधायचं की तू आलीस तेव्हा 33% आरक्षण हे नव्हतं. मग तेव्हा तुला येताना असं काही जाणवलं का वेगळेपण, की बाबा, आणि आत्ताची जी आरक्षणाची महिलांना राजकारणात आहे, तर ते तुझा काळ आणि आत्ताचा काळ, तुला काय फरक जाणवतो? मी थोडंसं याच्यामध्ये असं सांगेन की राजीव गांधींनी जे 33% आरक्षण इथं आणलं, आणि महाराष्ट्राने प्रथमच आपल्याकडे आरक्षण लागू केलं, त्यावेळेला मात्र आरक्षणामध्ये म्हणून नगरसेविका झाले. आरक्षणामधून मी नगरसेविका झाले, आणि नगरसेविका झाल्यानंतर महापौर पद ज्यावेळेला द्यायचं होतं त्यावेळेला रिझर्वेशन पॉलिसी नव्हती की म्हणजे ह्यावेळेला महिला मेयर, ह्यावेळेला अमुक जातीची मेयर. पहिली महापौर होते जी एका पुरुषाला हरवून आले, आणि त्याच्यासाठी माझा रोल कमी आहे. त्याला असणारे जे नेते होते, ज्या नेत्यांनी मला मदत केली,
त्यांना मी जास्त श्रेय देते की त्यावेळेला मला कुठलं घराणेशाहीचं पाठीमागे हे नव्हतं. मी एक सर्वसामान्य कुटुंबातली बाई होती, मुलगी होते, परंतु जो एक विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला की नाही, एक मुंबईचं महापौरपद आहे, तिथे एक एज्युकेटेड बाई पाहिजे, ती लॉयर आहे, शी वॉज अ पब्लिक प्रॉसिक्युटर, आणि त्या प्रोफेसर होत्या आणि सभागृह पण उत्तम, त्याला मी समितीचे अध्यक्ष होते, अध्यक्ष. तर हा प्रोफाईल त्यावेळेचे नेते बघायचे आणि मला माहिती पण नव्हतं मी महापौर होणार आहे. हे खरं म्हटलं तर मुरलीभाई आणि शरद पवार यांचं हे झालं की यावेळेला आपण महिलांना दिलं पाहिजे, आणि त्याला आरक्षणसुद्धा नव्हतं. पण त्यावेळेला शरद पवार साहेबांनी त्याच्यामध्ये ते हे टाकलं आणि महिला होता. आणि त्याच्यातून मला एकदम रात्री फोन आला की तुमचं नाव ह्याच्यामध्ये हे झालं आहे, पण तुम्ही बोलू नका. आणि एकदम अर्ली मॉर्निंग ते म्हणतात न्यूजपेपरला येऊन दे. आणि ते इट वॉज शॉक टू मी ऑल्सो. मला पहिलं खरंच वाटेना, मला आश्चर्य वाटलं, कारण मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी त्या तशा रेसमध्ये नव्हते, परंतु पक्ष स्त्रियांसाठी असा विचार करू शकतो हे खूप महत्त्वाचं होतं. आणि त्यामुळे मला माझ्यापेक्षा स्त्रियांना आरक्षण देण्याची जी एक प्रकारची प्रोग्रेसिव्ह स्टेप माझ्या नेत्यांनी घेतलेली आहे त्याचं मला खूप कौतुक वाटलं, आश्चर्य पण वाटलं आणि अभिमानही वाटला. तेव्हाचा तो महापौर बंगला, तो येस करेक्ट, राजेशाही दाट आणि एक हेरिटेज होती. म्हणजे मी आलेली आहे तिकडे आणि पाहिलेलं आहे मागून उसळणाऱ्या त्या समुद्राला, उंच उंच अगदी येणाऱ्या. आणि ते पण मी पब्लिकला ओपन केलं, कारण मला असं वाटलं माझ्या कॉन्स्टिट्युन्सीचे लोक आहेत, माझ्या ओळखीचे जे लोक आहेत, लेट देम एन्जॉय ऑल दॅट. कारण हे काय मी थोडा वेळ आहे, त्यामुळे मी घरी कमी असायचे आणि माझी जी ओळखीची साधी साधी गरीब हे होती किंवा कोणी, मग शिवाजी पार्कचा उच्चभ्रू माणूस असेल त्याला असायचा हा महापौरांचा बंगला नाही आहे, हा आपला आहे, हा आपला बंगला आहे, इथे मला प्रवेश आहे, निर्मलाताईंची वेळ येईल त्या वेळेत खाली एक कप चहा मला मिळणार आहे आणि माझा पाहुणाचार होणार आहे, पंखा असणार आणि मी शांतपणे बसणार आहे. ही मला फिलिंग मुंबईच्या सर्वसामान्य जनतेला द्यायची होती. मग किती स्पेशली हँडिकॅप जर कोण असेल तर त्यांच्यासाठी वेगळी आसनाची व्यवस्था वगैरे असं सगळं केलं होतं. खूप एज्युकेटेड. मग समोर ते क्रिकेटर्स वगैरे पण यायचे, मग त्यांना काही कॉन्फरन्स रूम तर त्यांना मी वाटून दिली होती की तुम्हाला लेखक यायचे, कॉन्फरन्स ह्याचे अनेक मोठे मोठे येतात, त्यांना असं वाटायचं की तो शनिवारचा ते आमचे कॉन्फरन्स रूम आहे आणि मग नाश्ता देणं, हे देणं, ते देणं. मला असं वाटलं की नाही, दिस इज द पब्लिक प्रॉपर्टी, आय एम जस्ट अ कस्टोडियन ऑफ इट, दॅट टू फॉर 1 year. सो लेट पब्लिक एन्जॉय इट आणि टेक द बेनिफिट ऑफ इट. किती मोठा विचार आहे. आता असा विचार करणारे फार क्वचित आढळतात आपल्याला. मगाशी आपल्या बोलण्यामध्ये घराणेशाही हा शब्द आलेला होता, सो आपण जरा त्याच्याकडे वळूया. कारण का पूर्वी काँग्रेसवरती अशी खूप टीका केली जायची की काँग्रेस पक्षामध्ये जास्त घराणेशाही होती, परंतु आज आपण दोन्ही ठाकरे कुटुंब बघू दे किंवा पवार कुटुंब बघू दे किंवा कुणीही त्याच्यामध्ये असू देत, अगदी BJP मधले पण असले तरी सुद्धा घराणेशाही सगळेच करताना दिसतात. हो, त्यावेळेला काँग्रेसवरती एवढा ठपका ठेवायचं कारण काय? असं होतं ना की परिस्थितीप्रमाणे विचार बदलतात आणि काय वेळेला कंपल्शन्स येतात आणि त्यावेळेला त्या टीकेमुळे त्यांना तो फायदा झालेला असतो. पण ज्यावेळेला त्यांना त्या परिस्थितीमध्ये जावं लागतं त्यावेळेला काँग्रेसने तसं का केलं हे त्यांच्या ध्यानात येतं. म्हणजे नेहरूंनी इंदिराजींना पंतप्रधान केलं, नेहरूंनी तेव्हा शास्त्रींना आणलं, एक्झॅक्टली, डायरेक्टली. आणि जेव्हा इंदिराजी आसामच्या ह्याच गेले, हो एक्झॅक्टली, तेव्हा त्यांचं लोकांपुढे आणि तेव्हा शास्त्रींचं निधन झालं होतं. तर माझं म्हणणं काय की इंदिराजी सुद्धा जरी घराणेशाही असली तरी शी वॉज सो केपेबल आणि आतापर्यंत अशा प्रधानमंत्री झालेल्या नाहीत असं. आणि आयर्न लेडी. आणि त्यांच्यानंतर पण गांधी घराण्याचं एक ज्याला म्हणतात ना एक हे होता, आपण म्हणतो ना चॅरिश्मा किंवा कॅरिश्मा होता आणि बलिदान पण होतं. त्यामुळे बलिदानाला पण महत्त्व आहे. सर्व संपत्ती त्या कुटुंबाने देशाला दिली होती, आता देशाची संपत्ती आपल्याकडे घेत आहेत.
हा फरक आहे ना. देशाची संपत्ती लोक स्वतःकडे घेतात पॉलिटिशियन, आणि ह्या घराने आपली सगळी लोकांना गेली. मग असं वाटतं ना की जरी थोडीफार घराणेशाही असेल पण तुम्ही पब्लिक ओरिएंटेड काय काम केलं शेवटी. आणि इट शुड बी कॉम्बिनेशन, की केवळ घराणेशाही म्हणून त्यांना डिनाय करा हे पण बरोबर नाही, इफ दे आर केपेबल. परंतु दुसरे लोक आहेत ज्यांना घराणेशाहीचं नाही त्यांना पण तुम्ही आणा त्यांच्या मेरिटवर. जर तुम्ही कॉम्बाईन केलं हे सगळं तर नोबडी से नो. पण तुम्ही कार्यकर्त्याला पुढे येऊच देणार नाही. आणि मोठ्या नेत्यांनी केले म्हणून छोट्या लोकांनी आपली जर पिल्लावळ आणली तर पक्ष आणि संघटना खलास होऊन जाईल. मग लोकांचं काम आपण कसं करणार. पण आता निर्मला आपल्याला असं बघायला मिळतं की ही जी घराणेशाही आहे ही सर्वसामान्य जनतेने मोडून काढली. हो, कारण की आत्ताला पाहिलं तर पार्थ पवार असतील, सुनीत्राताई असतील किंवा अगदी अमित ठाकरे असतील, तर ह्या लोकांनी निवडून न देणं ह्याच्यामधनं लोकांनीच दाखवून दिलं ना की आम्हाला घराणेशाही नकोय. आणि तुझ्या आता मगाशी बोलण्यामध्ये एक आलाय शब्द, इफ दे आर केपेबल. सो हा जो शब्द आहे हा लोकांनीच दाखवून दिला त्या. बरोबर. आणि आत्ताला आपण जे बघतोय चित्र की शिवसेना ही फुटली. ओके, आता हे याकडे थोडस वळूया. नक्की. जी फोडाफोड होते, पूर्वी कसं व्हायचं की समजा बीजेपी असेल, एक नॅशनलिस्ट तो पक्ष आहे, शिवसेना हा किती नाही म्हटलं तरी महाराष्ट्र रिजनल पक्ष आणि काँग्रेस असेल, तर फोडाफोडी फक्त एवढीच व्हायची की तिकडचे आम्ही एवढे आमदार आमच्याकडे खेचले किंवा नगरसेवक खेचले किंवा काय जे असतील ज्यांना डिमांड्स असतील तेवढ्या. परंतु आता असं झालेलं आहे की एकाच पक्षातली लोक तीच फुटतायत आणि आपला वेगळा पक्ष निर्माण करतायत. आणि मग ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे त्याला त्या पक्षाचं चिन्ह मिळालं, त्याला त्या पक्षाचं नाव मिळालं. हे काही मी बोलत नाहीये, हे पेपरमधनंच आपल्याला कळलेलं आहे, न्यूजमधनं आलेलं आहे. सो आत्ताला त्याच्याच धर्तीवरती आपण पाहिलं की पवार साहेबांचा पक्ष जो इतके वर्षांपूर्वी एकदम म्हणजे त्यांच्या इतकं एकी आपल्याला कुठल्याच ह्याच्यामध्ये बघायला मिळालेलं नाही, तर तिथे पण आपल्याला शेवटी तेच बघायला मिळालं की अजित पवारांनी आपला एक हे काढला आणि शरद पवारांचं हे झालं. याकडे तू काय दृष्टिकोनातून बघतेस, काय वाटतं? हा खूप माझा आवडता प्रश्न आहे, कारण मी वकील आहे त्याच्यामुळे. आणि ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हे आहे आणि ज्युडिशरीचा जो एक रोल त्याने त्याला खेळायला पाहिजे होता तो त्याने खेळला नाही. म्हणून हे सगळं इवन ज्युडिशरी, इंडियन ज्युडिशरी इज ऑल्सो इक्वली रिस्पॉन्सिबल. कारण घटनेची जी दुरुस्ती होती राजीव गांधींनी, आता तू सडनली हा प्रश्न विचारलास म्हणून माझ्याकडे लॉ पण आहे, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, डिस्क्वालिफिकेशन. त्यावेळेला आयाराम गयाराम पॉलिटिक्स होतं. सिंगल माणूस जाऊन MLAची इलेक्शन लढायचा आणि हे करायचं, ते आयाराम गयाराम नको म्हणून राजीव गांधींनी 14वी घटना दुरुस्ती केली, आय जस्ट सब्जेक्ट टू करेक्शन. आणि त्याच्यामध्ये त्याने 3/4 मेजॉरिटीने जर एखादी लोक गेले दुसऱ्या पक्षात, त्यांना फक्त 2च ऑप्शन होते. एक तर ज्या पक्षामध्ये ते जाणार त्याच्यात विलिनीकरण करा किंवा मग तुम्ही स्वतःचा पक्ष निर्माण करा. ह्याच्यामध्ये काय केलं की ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी ती पक्ष फोडला तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करायच्या अगोदर ही जॉईन BJP. पण BJPला जाऊन त्यांनी कमळ नाही घेतला हातात, कारण शेवटी BJPला पण त्यांना कमळ द्यायचं नव्हतं. आणि ह्यांना सुद्धा BJPचं काय होतं की तो धनुष्य पण त्यांना घ्यायचा होता खेचून, आणि तो धनुष्यबाण विलिनीकरणाने होणार नव्हता. तर हे जर सेपरेट राहिले असते तर तो, आणि त्यांनी इलेक्शन कमिशनची सेटिंग केलंच होतं. सॉरी टू से, उद्या इलेक्शन कमिशन मे इश्यू मी नोटीस ऑफ कंटेम्प्ट, पण आय विल प्रूव्ह इट, कारण मी वकील आहे. आणि त्यांनी सांगा मी कुठे कंटेम्प्ट केलं. जनता बोलते, जनतेला दिसतंय, जनतेला अजूनही ते घोंगडं भिजत ठेवलेलं आहे त्याने. म्हणून त्यावेळेला जे सरकार BJPने जॉईन केलं त्यांना स्वतःला तेवढी मेजॉरिटी नव्हतीच, कारण महाविकास आघाडी झाली होती. आता ज्यांना परत पुन्हा सत्तेत आहे त्यांना हे दुसऱ्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे EDचा धाक दाखव, CBIचा दाखव, ह्या ज्या रेग्युलर अथॉरिटीज आहेत, तुम्ही शुद्ध असाल तरी पण तुम्हाला ते अशुद्ध दाखवतील. खोट्या जर इन्क्वायऱ्या लावल्या, काहीतरी कुठेतरी एंट्री केली तर त्या वयामध्ये माणसाला जेलला जायला नाही आवडणार. बेसिकली 100 करोडच्या घोटाळ्यावरती केजरीवालला आतमध्ये पाठवलं, 70,000 करोडच्या घोटाळ्यावरती काही ऍक्शन. एक्झॅक्टली, हे सगळ्या दुनियेला माहिती आहे, सगळ्यांनी हे पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित मलाही येतील थप्पड.
पण हे इट्स अ फॅक्ट ऑफ लाईफ. Exactly. टू से द फॅक्ट्स ऑफ लाईफ. एक्झॅक्टली. आणि मला खूप बीजेपी पक्ष वाढवायचा आहे. मला खूप अभिमान वाटतो की कोण युट्यूबमध्ये नॉन पॉलिटिकल असताना इतकं स्पष्ट बोलत नाहीस. पण कांचन, तू हा विषय घेतला जो बऱ्याच जनतेच्या मनामध्ये सुद्धा आहे. तर थोडंसं मगासं हे सांगत होते की त्याने डिस्क्वालिफिकेशन केलंच नाही. आणि शेवटी ज्याला शिवसेना गेली ह्याच्यामध्ये का त्यांनी पक्षाचे चिन्ह पण काढलं, पक्ष पण काढून घेतला, ज्याने इस्टॅब्लिश केलं. म्हणजे लोकांनी असं डेमोक्रेसीमध्ये होऊ शकतं का? म्हणजे आता काही घडू शकतं. लहान मुलं कसं, हे आता माझं, उद्यापासून तुझं. आणि मग तुम्ही आमच्याकडे आलात, विषय संपला, तुम्ही स्वच्छ झालात. म्हणजे तुम्हाला जर त्यांच्यावर करप्शन असेल, ते करप्शन जर करायला तुम्हाला पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही पक्ष फोडता, तुम्ही त्यांचे चिन्ह घेता, तुम्ही त्यांना नेस्तनाबूत करता, नवीन चिन्ह देऊन ऐन वेळेला निवडणूक लढायला लागतं. आणि ह्याच्यासाठी कोर्ट, ज्युडिशरी सायलेंट आहे अबाउट इट. ढकलत चालले. शेवटी काय, काहीच नाही. आणि म्हणून जे सरकार त्यावेळेला झालं ते इट वॉज नॉट अ लीगल सरकार नव्हतं. कारण तुम्हाला दोनच पर्याय होते. एक तर त्या पक्षात विलीन व्हा, ते विलीन झाले नाहीत. आणि किंवा दुसरा पक्ष काढा, ते काढलं नाही. ओव्हरनाईट तुम्ही फ्लोर टेस्ट केले. मग उद्धव ठाकरे काय करणार? तुम्ही फ्लोर टेस्ट केलं आणि तिथे 3/4 लोक घेऊन गेले तर तो आकडा बनला ना तेवढा. म्हणून सामान्य काय म्हणतं, बसलेले वरचेच लोक हे करतायत काय, लॉला मानत नाहीत, कायद्याला मानत नाहीत, हुकुमशाही पद्धतीने करतायत. आणि शेवटी बेनिफिट हा काय सामान्य माणसांना नाही आहे. त्याच्यातून जे पोचलेले निर्माण होतात, त्याच्यातून मग संतोष देशमुख सारख्या लोकांची हत्या होते. आता अगदी तू इतक्या समर्पकतेने ते सगळं सांगितलंस की तू हुकुमशाही, मी तोच शब्द मगाशी म्हणत होते की खरं तर बघायला गेलं तर भारत हा देश लोकशाही तंत्राने चालला पाहिजे, ज्याच्यामध्ये एक सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य, समानता किंवा त्यांच्या ज्या काही सर्वसामान्य माणसांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा कित्येक वर्षापासून रस्ते, वीज, पाणी अजूनही चालत आलेले आहे. तो एक वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावरती एक वेगळा प्रश्न आहे. परंतु स्वातंत्र्य, समानता, लोकांचं जीवनमान सुधारणं ह्याच्याकडे लक्ष न देताना आता हुकुमशाही पद्धतीनं कशी मी निवडून येईन याच्याकडे जास्त बघितलं जातं. आता म्हणजे पूर्वी जो एक शब्द होता इलेक्टोरियल मेरिट, हे पूर्वी तो माणूस बाबा काय त्याचं कॅरेक्टर आहे किंवा तो किती शिकलाय किंवा तो किती केपेबल आहे, तो आपल्यासाठी जाऊन सरकारमध्ये आपले मुद्दे मांडेल का, विधानसभेमध्ये आपल्याबद्दल काही बोलेल का किंवा लोकसभेमध्ये असेल सो तिथे बोलेल का, ह्याचा विचार एक बारकाईनं केला जायचा. परंतु आता हा विचारच आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की तिथे जे गेलेले लोक आहेत त्याच्यामध्ये त्या पर्पजसाठी गेलेले किती आहेत आणि पाठवलेले लोक आहेत त्यांना कुठे, ज्याला म्हणतात ना ॲडजस्टमेंट किंवा कॉम्प्रोमाइज करून त्यांना जर पाठवलं असेल, सॉरी टू से, किंवा निवडणुकांमध्ये तुम्ही बघितलं ना तर निवडणुकांमध्ये मतं विकत घेऊन जर ती लोक तिथे गेली असतील तर मतं विकत घेऊन निवडून 10% लोक चांगली आहेत. जे चांगली आहेत त्यांना आपण अजिबात काही बोलत नाही, असं नाही की सगळेच हे आहेत, पण मेजॉरिटीपेक्षा पण जास्त तर लोकच बोलतात की शेवटी तुम्ही ती लॉ मेकिंग फोरम आहे, ते जे आहे विधान भवन आहे, तिकडे कायदा बनवला जातो, पण तिथे कायदा तोडणारीच माणसं जर तिकडे गेली असेल तर त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? ज्याला आपण अधोगती काय हेच आले म्हणून आले असं नाही, अधोगती कुठून तरी सुरुवात होते, पण तो कॅन्सर झाल्यानंतर आपल्याला दिसतो. आता त्याचा कॅन्सर झालेला आहे, कॅन्सर काही सडन होत नाही, त्याचं कुठेतरी हळूहळू ती गाठ वाढत राहते. आता त्याचं उबाळून झालेलं आहे आणि सगळ्या ह्याला तो कॅन्सरच पसरलेला आहे. लोकांना पण आश्चर्य वाटतं की आम्ही कोणाकडे एक ज्याला म्हणतात ना रोल मॉडेल म्हणून बघावं. आणि दुसरं कसं झालेलं आहे की पैशाचं वाटप करा, जनतेचा पैसा वापरा, टॅक्स पेअरचा पैसा वापरा, त्याच्यातून राजकारण करा, त्याच्यातून मतं घ्या, लोकांना सक्रिय बनवू नका. लोकांना असं कळेल की मला माझे पैसे मिळत आहेत ना, माझ्याकडे माझं रॅशन मिळतंय ना, मला आता कामाची काही गरज नाही. ह्याच्यामुळे नेशन पुढे जाणार नाही. आज तुम्ही 5 ट्रिलियन इकॉनॉमीची स्वप्न बघता, टुडे वी मस्ट बी 3-4 ट्रिलियन इकॉनॉमी.
भारताने तर 20 ट्रिलियन इकॉनॉमीची स्वप्न बघितली पाहिजे. जरा तुम्हाला चायनाला बीट करायचं, जो आपला एशियन नेशन आहे. टुडे वी हॅव ओव्हरकम त्यांचे पॉप्युलेशनच्या पेक्षा त्याच्यातच आपण पुढे गेलोय. परंतु ती इकॉनॉमी साधायची असेल तर अशा प्रकारे करून नाही जाणार. तुम्ही देशाच्या विकासातली सगळ्या माणसांची जी मॅनपॉवर आहे तीच किल करताय आणि मग लोकांना मतं देऊन ती खरेदी करताय. ती खरेदी करून तुम्ही निवडून येताय. मग अशी ती खरेदी करून निवडून आलेली माणसं तिकडे गेल्यानंतर ती कोणाची बाजू घेणार? हे सत्यच आहे. त्या काय क्वालिटी देणार ते, हे सगळं सत्यच आहे आणि लोकांनाही माहिती आहे. मग आपले ते कार्यकर्ते जे तयार झालेत ते काही संघटना वाढवणार नाहीत. मग त्यांनाही कळतं की साहेब आहे तिथपर्यंत आपण त्याला हे करूया. ते गेले का दुसऱ्या पक्षात, दुसऱ्या तिसऱ्या पक्षात. हे असं सत्तेसाठी जे राजकारण चाललेलं हे राजकारण नव्हे, हे समाजकारण नव्हे. आता असं झालंय की पूर्वी राजकारणामध्ये गेल्यानंतर आपल्याला विचारतात की तू राजकारण हे गलिच्छ असायचं, दॅट टू 40 years बॅक. आणि त्यावेळेला सुद्धा आम्हाला आमचं इंटेन्शन हे होतं की राजकारणामध्ये जी लोक गलिच्छपणा आणू इच्छितात तीच ही हवा निर्माण करतात. ती जर काढून टाकेल तर चांगल्या इमेजच्या लोकांनी, एज्युकेटेड लोकांनी आणि विशेषतः स्त्रियांनी राजकारणात गेलं पाहिजे. कारण ते समाजकारण आहे आणि तुम्ही ती प्रतिमा सुधारू शकता. आणि ह्याच्यासाठी मी गेले. पण त्यावेळेची राजकारण गलिच्छ नव्हतंच, उलट बऱ्यापैकी चांगलं होतं. पण आत्ताचं जे हल्लीचं जे राजकारण आहे ते इतकं रसातळाला गेलेलं आहे की कुठलीही सामान्य घरातल्या बाईने जर नवऱ्याला विचारलं, भावाला विचारलं, वडिलांना विचारलं मी राजकारणात जाऊ का, तर ते म्हणतील नको. त्याचं कारण आहे की राजकारणामध्ये ज्या प्रकारे जर तुम्हाला सक्सेस मिळतो, बरोबर कळलं ना, तो जर सक्सेस करायला ते जे एक प्रकारचं काही कॉम्प्रोमाइजेस तुमच्या तत्वांशी करावे लागतात, तुमच्या सोलशी करावे लागतात, ते केलं तरच तुम्ही होतात. ते म्हणतील त्याच्यापेक्षा तू घरात राहिलेली बरी, तू समाज कार्य कर. उलट मग आता तुमची जर प्रतिमा चांगली ठेवायची असेल तर राजकारणात न जाणं हे चांगली प्रतिमा ठेवणं, अशी प्रकारची परिस्थिती आलेली आहे जी आपल्याला बदलायला पाहिजे. मगाशी तुझ्या बोलण्यामध्ये आलं त्याच्याचवरचा आता माझा प्रश्न आहे, ते म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा पैशाचं वाटप हे तर सगळ्यांनाच आता माहिती आहे, परंतु पैशाचं वाटप जेव्हा होतो तेव्हा पूर्वी ते आपले पैसे म्हणा किंवा बिझनेसमॅन दे यूज टू गिव्ह द मनी टू करेक्ट और व्हॉट्सो एव्हर और फ्रॉम अदर वेज दे ऑल्सो यूज टू गिव्ह द मनी. इथे मला जास्त त्याच्याविषयी बोलावं असं वाटत नाही. परंतु आता एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे, म्हणजे मगाशी तू म्हणालीस की टॅक्स पेअरचे जे पैसे असतात की आपल्या हा 125 करोडचा, त्याच्यापेक्षाही आता जास्त झालेली लोकसंख्या, त्याच्यामधले टॅक्स पेअर्स किती करोड आहेत? जेमतेम 4-5 करोड असतील. त्याच्या जीवावरती अख्खा देश 125 करोडचा चाललेला आहे. त्या पैशांवरनच आता स्वतःला वोट्स कसे मिळतील ही एक नवीन विचारधारा चालू झाली आणि त्यातूनच लाडकी बहीण सारखी योजना आपल्या समोर फेकली गेली, ज्याचा प्रयोग पहिल्यांदा MP मध्ये झाला आणि जिथे की तो सक्सेसफुल झाला म्हटल्यानंतर तिथे लाडली बहिणा होतं, आता इथे लाडकी बहीण आलं. हे माहिती होतं की जेव्हा आपण आणलेली आहे ही लाडकी बहीण योजना तेव्हाच ऑलरेडी तिजोरीमध्ये खडखडाट आहे. अशा वेळेला अशी योजना परवडणारी नाहीये हे माहिती असून सुद्धा केवळ मतांच्या वरती डोळा ठेवून ही योजना आणली गेली आणि ऑफकोर्स त्याचप्रमाणे झालं. शेवटी आत्ताला जे काय झालंय ते की STच्या लोकांना तिथे त्यांचे पगार 56% मिळतात, मग बाकीच्या लोकांचे पगार थकलेले आहेत. मग अशा वेळेला जिथे तुम्ही पूल बांधायला पैसे देणार असाल किंवा डॅम बांधायला पैसे देणार असाल, रस्ते बांधायला पैसे देणार असाल, तेव्हा तुम्ही त्यांना डिले करणार. बरोबर आहे. मग शेवटी तो माणूस म्हणेल की मैं खाऊंगा क्या, मैं निचोडूंगा क्या, म्हटल्यानंतर सब स्टँडर्डचं वर्क तुम्हाला मिळणार आहे. हे केवळ मतांच्या राजकारणासाठी हे जे पब्लिकचा टॅक्स पेअरचा पैसा वापरणं हे काही बरोबर नाहीये. आणि हे किती वेळा जरी आम्ही बोललो, अगदी मी आत्ताला बोलते युट्यूब चॅनलमधनं माझ्या, परंतु हे आता ही जे लोन एकदा आलं टेंडन्सी झालेली आहे, होणार आहे, ती पुढे होऊ नये. हा नाही, तू खूपच छान प्रश्न विचारलात. पहिल्यांदा जेव्हा तू सुरुवात केलीस तिथूनच मी पकडते की पूर्वीच्या वेळी निवडणुकांमध्ये पण पैसा वाटून मतं विकत घेतली जायची, परंतु ती स्वतःचे पैसे असायचे किंवा कुठून तरी डोनेशन आणलेले पैसे होते आणि आचारसंहितेचा तो भंग होता. इवन पैशाचं वाटप करणं आचारसंहितेचा भंग होता. इट वॉज पनिशेबल आणि माणूस निवडून आलेला डिस्क्वालिफाय व्हायचा.
आणि त्याच्यावर तोडगा म्हणून आता काय केलं की डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर आणलं. बँक ट्रान्सफर आलेले आहेत, त्याच्यामुळे तो पण एक भ्रष्टाचाराचा मार्ग त्याने ऑफिशियल करून टाकला. बरं, ते पूर्वीपासून केलं असेल तर इट वुडंट हॅव बीन करप्शन. हे निवडणुकांसाठी बरोबर निवडणुका काही 100 दिवस असताना आणि आचारसंहितेचा भंग पण होऊ नये म्हणून ते जसं तिकडे मध्य प्रदेशमध्ये झालं, तिकडे जे त्यांचे ते इमेज मेकर्स आणि हे होते त्यांनी सगळ्यांनी येऊन वगैरे ते सगळं केलं. इट इज अ बेनिफिशियरी DBT ज्याला म्हणतात. ते DBT इज अ ऑफिशियल मनी ट्रान्सफर ऑफ टॅक्सपेअर मनी विच अमाउंट्स टू करप्शन ओनली ॲक्च्युअली. कारण का की तुम्ही मतांसाठी त्या बहिणींना देता, ती तुमची लाडकी बहीण नाही आहे. एवढ्या ती तुमची लडकी बहीण नाहीये आणि तिला पण माहिती हा माझा लाडका भाऊ नाही. परंतु लाडकी बहीण म्हणते आपण खाल्लेल्या मिठाला तर जाऊया बिचाऱ्याच्या, म्हणून तिने तिच्या पॉव्हर्टीमुळे, तिच्या नाईलाजामुळे, आणि बायकांचं कसं असतं घेतलं का त्या खूप इमानदार असतात आणि त्याच्यामुळे ती जी महिलांची जी एक सेन्सिटिव्हिटी आहे त्याचा ह्या लोकांनी दुरुपयोग केलेला आहे. आणि तो का केला हे मी थोडंसं अगोदर जाऊन सांगते. ज्याला पार्लमेंट इलेक्शन आल्या आणि त्यावेळेला BJPला इतक्या कमी सीट्स मिळाल्या की त्यांना परत निवडून येणं शक्यच नव्हतं अनलेस दे डू दिस लाडकी बहीण. आणि जवळजवळ त्यांनी कॅल्क्युलेट केलं की लाडक्या बहिणी जर आपण 2 करोड घेतल्या आणि प्रत्येक लाडक्या बहिणींनी त्यांच्या कॉन्स्टिट्युएंट 2-2 हजार बहिणींनी जरी दिलं तर हे जे सत्तेत आलेलं सरकार आहे ते लाडक्या बहिणींच्या जो करप्ट मनी ऑफिशियली वाटलेला आहे. आणि तुम्ही त्याला करप्शनही बोलू शकत नाही कारण तो तुमच्या बँक ट्रान्सफरमध्ये प्रशासनानेच दिलेला आहे. सो प्रशासनाने दिलेला जो करप्शनचा पैसा त्याला ऑफिशियल करून या लोकांनी म्हणजे बघा बेनिफिशरीचं आणि ह्याचा पैशाचा कसा गैरवापर करून केला. आणि अशा पद्धतीने बसलेलं सरकार आहे त्याची आता एक कुठे त्याचे ते दुष्परिणाम लोकांना दिसू लागले. त्यालाही लोक नाराज होते. लाडक्या बहिणींच्या ज्या बायका आहेत त्यांना पैसे मिळाले त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे. दे आर गरीब. मला काय म्हणायचंय पण त्यांना एक्झॅक्टली 2 हातांना काम द्या. एक्झॅक्टली. कोणाच्याही हातावरती इनडायरेक्टली झालं तर भीक झाली. त्यापुढे कामच करणार नाहीत. बसून मिळतंय म्हटल्यावरती काय अन्नधान्य वाटप करायचा, हातामध्ये पैसा द्यायचा, मग कोणाला कशाला काम. आणि ही क्रयशक्ती जी आहे शेवटी आपण विकास करतो तो ह्युमन रिसोर्सेसवर करतो. जेव्हा माणूस मेहनत करतो त्याच्यातून पैसे येतात. तुम्ही क्रयशक्तीच कमी केली, विकासच कमी केला आणि तुमचं शेवटी काय आम्हालाच निवडून द्या, निवडून आल्यानंतर आम्ही तुम्हाला हे देऊ. त्याला क्विड प्रोको म्हणतात. नेक्सस, करप्शन नेक्सस आहे. आणि हे कुठेतरी सगळ्याच पॉलिटिकल पार्टीजनी बंद काढलं पाहिजे. आणि लाडक्या बहिणींनी पण सांगितलं पाहिजे की आम्हाला असं नको, त्याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला एम्पावर करा. आम्हाला 2-3 हजारांची गरज नाही, तुम्ही आम्हाला इतकं छान एम्पावर करा की आम्ही नॅशनल इकॉनॉमीमध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करू आणि इतर जे देश चालले त्यांना पण आम्ही पाठी टाकू. इतकी महिलांमध्ये ताकद आहे हो. पण ही सगळी ताकद हे फक्त निवडून येण्यासाठी, सत्तेत येण्यासाठी. मग कोण डॉव्होसला जाईल, कोण इथे जाईल, मग इकडचे करार आणेल, मग तिकडचे करार आणेल. इट्स ऑल डेव्हलपमेंट म्हणजे करार आणणं आणि हे नाही आहे. तुम्ही मुठभर धनिकांना कामधंदा देऊन अख्ख्या देशाची इकॉनॉमी नाही चालवत. जेव्हा सामान्य बाई कमवेल त्यावेळेला ती खरी इकॉनॉमी. त्याच्याशी डॉव्होसमध्ये जाऊन करार करायची काही गरज नाही. मुठभर महत्त्वाचे करार आहेत, दॅट्स ओके, जे तुम्हाला इकॉनॉमी देतात, ग्रोथ देतात, प्रोग्रेस, दॅट्स ओके. पण रिअल आपला जो क्रयशक्ती आहे ती महिलांच्यामध्ये आहे, ती तुम्ही मारून टाकता ना. आपल्याकडे एक छान असं म्हटलं जातं की टू गिव्ह द फिश टू इट. एक्झॅक्टली. आणि टू टीच हिम टू कॅच द फिश. आपण नुसतं फिश देतोय, कॅच करायला गेलं तर हेच कॅच होतील ना. कोणी, एनीबडी, कुठलंही पॉलिटिकल पार्टी असो, त्याने केवळ निवडणुकीच्या मतासाठी केलं तर मग देशाचा प्रोग्रेस थांबेल. आताला आपण पाहिलं तर जवळजवळ 15,000 करोड रुपयांच्या इतकं तिथे त्यांना सँक्शन त्याच्यासाठी ठेवायला लागणार आहे, जे होणं शक्यच नाही. मग काय होईल की आम्ही जे करदाते आहोत ते आमच्यावरती ह्या नाही त्या रूपाने परत अजून कुठलं तरी नवीन टॅक्सेशन येणार. बरोबर. कारण की हे काय स्वतःचा पैसा देऊन एक्झॅक्टली नाही. सो इट्स लाईक म्हणजे
ह्याच्यामध्ये भरडला जाणारा वर्ग जो असणार आहे तो टॅक्स मध्यम पेअर वर्ग आहे, मध्यम आणि वर्ग आहे, उच्च मध्यम वर्गीय. हो. कारण का अति श्रीमंत अंबानींसारखे असतील हो. त्यांना इतके समजा गेले तरी काय परत पडत नाही. हो. दुसऱ्याचं सँक्शन परत येतच आहे. बरोबर. तर त्यामुळे त्यांना त्याचा फरक पडणार नाही. भरडले जाणारे लोक ते सामान्य माणसं, गरीब माणसं, टॅक्स पेअर हे सगळे हे प्रथमच होते, असं पूर्वी होत नव्हतं. अनएथिकल ज्याला म्हणतात ना, अनएथिकल, लिगल अनएथिकल, इलिगल, अनएथिकल, पण एथिकली दाखवून मेड इट लीगल, ज्याला आपण बोलतो ना अंडर दी गार्ब ऑफ बुरखे के अंदर. पण लोक समजतात हे सगळं, कळतंय, पण त्यांचं पण नाईलाज एक आता निघालेलं आहे. कारण का आजकाल असं म्हटलं गेलेलं आहे की 75 वर्षाच्या पुढे राजकारणामध्ये माणसांनी रिटायरमेंट घ्यावी. मी ह्या मताशी खूप सहमत आहे. कारण का असं आहे की तुम्हाला नोकरीमध्ये साधा वॉचमन जरी असला तरी सुद्धा तो तुम्हाला 60 वर्षाच्या वयाच्या पुढचा चालत नाही. बँकेमध्ये पण 60-65 मॅक्सिमम वय कुठलंही असेल ते 65 अबाव तुम्हाला चालत नाही. मग राजकारणच असं काय आहे, मग तुम्ही बॅकसीट घेऊन पुढच्या माणसाला का पुढे आणत नाही? बरोबर, का हे घडताना दिसत नाही? आता बघा, बीजेपीनी स्वतःवर हे करून ठेवलेली आहे 75. आता आपण सप्टेंबरला बघूया की ज्यांनी हे केलंय त्यांनी जर ते केलं तर आपोआप इतर लोकांना तो मेसेज जातो. रुलिंग पार्टीनी ऑलरेडी तुमचा जो सांगितलेला विचार आहे वगैरे आणि जे लोकांचा विचार आहे तो जर त्याने मान्य केला तर मला असं वाटतं ऑटोमॅटिकली द लॉ विल बी सेट. मला असं वाटतं पण तो पक्षीय धोरण आहे. आणि माझं काय म्हणणं आहे की यंग माणसांना, यंग जी मुलं असतात ना, मुले, त्यांच्याकडे खूप एनर्जी असते, खूप त्यांच्यामध्ये थॉट असतो आणि त्यांचं तुम्ही एज मारत जाता. अभी तुम जवान है, आता तुम्हाला नाही. अभी तुम बुड्ढा हो गया, अभी नाही. म्हणजे तब कब असं होतं ना. इथे कुठेतरी डिसिप्लिन आणली पाहिजे. शरद पवार साहेब, सॉरी टू से, जरी ते आज 83-84 वर्षाचे असले, ही हॅज टेकन बॅक सीट. त्यांनी काय म्हणतात, मी तरुणांना संधी देणार. तुम्ही बघा किती तरुण आणि तरुणींना संधी दिलेली आहे. तरुणांना आणि ह्यांना संधी दिली पाहिजे. आणि ते पण ज्यांच्याकडे कुठली घराणेशाहीचं नसेल त्या माणसाला, त्या व्यक्तीला जास्ती संधी दिली, असं जर सगळ्याच नेत्यांनी ठरवलं तर नक्कीच स्त्रिया चांगल्या ह्याच्यात येतील. आणि शिवाय काय होतं, केपॅबिलिटी, चारित्र्य, ह्या अशा गोष्टीला पण महत्त्व दिलं पाहिजे. चारित्र्याला जर तुम्ही महत्त्व दिलं नाही आणि चारित्र्यहीनता जर राजकारण करायला लागली तर ऑटोमॅटिकली रॉंग सिग्नल जातात ना. रॉंग थिंग्स विल हॅपन. रॉंग म्हणजे संदेश पण जाणार आणि जी तरुणाई आहे ती पण चुकीच्या मार्गाने. एक्झॅक्टली. राजाने संन्यासासारखं वाटलं पाहिजे, संन्यासानी राजधर्म असा दाखवला पाहिजे संन्यासी वृत्तीने. आता वेगळंच होतंय. खरंय. राजकारणाविषयी खरंच म्हणावं तर बोलू तितकं कमी आहे. एक शेवटचा प्रश्न मी तुला विचारते की रस्ते, वीज, पाणी ह्याच्याच वरती अजूनपर्यंत राजकारण चालू आहे आणि अजूनही कित्येक अशा इंटिरियर ऑफ महाराष्ट्रामध्ये अजूनही उत्तम रस्ते पण नसतात, किंवा शाळा नसतात, किंवा हॉस्पिटल्स नसतात, किंवा आता वक्फ बोर्डासारखा मोठा विषय आत्ताला हँडल केला गेलेला आहे. सो मला असं म्हणायचंय की ज्या जमिनी तुम्ही म्हणजे घेणार आहात त्याच्यावरती तुम्ही शाळा बांधा, त्याच्यावरती तुम्ही हॉस्पिटल्स बांधा आणि हॉस्पिटल्समध्ये गोरगरिबांसाठी म्हणून एक स्पेशल त्यांना हे द्या. अशा तऱ्हेचं काही डिसिजन जर त्यातून निघालं तर लोकांना वाटेल की हा चांगलं काहीतरी बरोबर आहे. आता तुझा पहिला प्रश्न विचारलास की जो विकास आपण बघतो तो फक्त शहरामध्ये दिसतोय. आणि माझ्याकडे डेटा आहे, मुंबई महानगरपालिकेसाठी आम्ही तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये फ्लायओव्हर, त्याच्यानंतर कोस्टल, याच्यामध्ये फार कमी लोक जातात. सामान्य माणूस पायानेच जातो, सायकलनेच जातो. बरोबर आहे. त्याला हा बेनिफिट नाही चकचकीत विकासाचा, पण तो विकास झाला पाहिजे कारण इट्स अ इंटरनॅशनल आहे. खरा विकास जो होतो तर तुमचा जो दलित आहे,
तळागाळातला आहे, ट्रायबल आहे, त्याच्यासाठी जर तुम्ही त्याच्या घराच्या शेजारी शाळा, त्याला पाणी पुरवठा, त्याच्यानंतर बेसिक ॲग्रिकल्चर ज्याच्यामुळे इकॉनॉमी वाढेल, बूस्टिंग द इकॉनॉमी अँड बूस्टिंग द नॅशनल ग्रोथ, ह्या पॉलिसीज आणल्या तर खऱ्या प्रकारे विकास होतो. वक्फ बोर्डचं तू खूप चांगला मुद्दा, मला अपेक्षित नव्हता की तू वक्फ बोर्डचा जो नवीन कायदा आला त्याच्यामध्ये मला अजून थोडं डिटेल स्टडी करायचं आहे, कारण त्यांनी उमेद हे आणलेलं आहे. त्यामुळे आत्ता मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही. पण ओव्हरऑल वक्फ बिलचं जो आणलेलं आहे ते अशासाठी असं एक हे झालेलं आहे की आम्ही मुस्लिम स्त्रियांना आणि त्यांना त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीज वगैरे करून त्यांच्याच ह्याला जातो वगैरे. पण बेसिकली मला थोडंसं बघायचं आहे, इज इट इंटरव्हेन्शन्स टू ग्रॅब द प्रॉपर्टी ऑन अ प्राईम लँड, आणि मुठभर त्याला हे नको म्हणून मुस्लिम समाजाला सांगायचं की तुमची इतकी वाईट परिस्थिती आहे म्हणून आम्ही तुम्हाला देतो, हे आहे की खरोखरच करणार आहेत. कारण लोकांचा पण आता खूप संभ्रम आहे. मुस्लिम लोक सुद्धा आता वक्फच्या काही इंटरव्ह्यू देऊन बाजूने बोलायला लागले. त्यांनी किती हा स्टडी केला आहे कायदा, आणि मुळात वक्फच्या प्रॉपर्टीज होत्या त्या गव्हर्नमेंटच्या होत्या, त्या गव्हर्नमेंटने त्यांना दिल्यात की ओरिजिनली इट वॉज देअर प्रॉपर्टी ओनली. ह्या सगळ्या गोष्टी खूप स्टडी करायला लागतील, खूप स्टडी करावा लागेल. अजून सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा हे कोर्टमध्ये केस चालू आहे, म्हणजे ते इट विल बी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, म्हणून सध्या मी त्या विषयावर बोलत नाही. पण कायदा करून ज्याला आपण म्हणतो ना उमेद वगैरे करून, आता ती उमेद की किरण किती आहे का किरण रिजिजू जो मायनॉरिटी मिनिस्टर आहे त्याची, आणि जगत प्रकाशाचा जो जगत प्रकाश किती आहे तो आता टाइम विल डिसाइड. एक शेवटचा प्रश्न. पूर्वी पवार साहेबांचं एक मोठं स्लोगन आलेलं होतं, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. तुला काय वाटतं, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? म्हणजे आता कुठे नेऊन ठेवलेलं आहे महाराष्ट्र माझा हे आपल्याला बीडमध्ये ज्या गोष्टी व्हायलन्सच्या होतात, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या म्हणजे व्हायलन्स जो झालेला आहे, आणि क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स, आणि राजकारणामध्ये ज्याला म्हणतात ना कॉन्स्टिट्यूशनची चिरफाड केली आहे, डेमोक्रेसीची चिरफाड केलेली आहे, त्या लोकशाहीची चिरफाड केली आहे, मतं विकून राजकारण करत आहेत. आणि त्याच्यामुळे जे एक प्रकारचं वेगळं चित्र दिसतंय जे महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं. कुठे पुरोगामी महाराष्ट्र आपण बोलू शकतो का आज? आपण नेहमी वी शुड टेक प्राऊड पुरोगामी महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र कुठे, आणि आत्ताचा जो महाराष्ट्र आहे तेवढाच पुरतं. आता अशा प्रकारे जर तुम्ही हे द्यायला गेलात, सिग्नल केलात, तर कुठे नेऊन ठेवलेला महाराष्ट्र आहे ते आपल्याला बीडमधून दिसतं. कुठे नेऊन ठेवलेला महाराष्ट्र ते महिलांवर होणारे बलात्कार ह्याच्यातून दिसतं. ढासळती इकॉनॉमी दिसतं, पैसे द्यायला नाही आहेत. आणि विकास म्हणजे काय, ब्रिजेस बांधणं, रस्ते बांधणं जे श्रीमंतांसाठी असतात. खरं म्हटलं गावाला अजून पाणी पुरवठा नाही आहे, शेतकऱ्यांना तिकडे ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आता अन्नधान्य होत नाही आहे. अशा किती गाव शेवटी विकास झाला पाहिजे. शहरांचं विकास होणं दॅट्स ओके, ते बूस्ट इकॉनॉमी नॅशनल इकॉनॉमीला होतं, इट शुड बी बॅलन्स्ड. तो होत नाही आहे, आणि खरोखरच मोठा प्रश्न आहे. त्याच्यावरच कळतं कुठे होता महाराष्ट्र आणि कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र. नाही, खरंच आहे. मी खरं तर तो शेवटचा प्रश्न म्हटलेलो, पण महिला आयोगाच्या अध्यक्षा माझ्यासमोर असताना मला असं वाटतं की मी हा प्रश्न न विचारणं ही माझी चूक ठरेल. की आजकाल आपण बघतोय ते वाढतं प्रमाण रेप्सचं, आणि लहान लहान मुलींवरची झालेले रेप्स, आणि ते कुणीही उठून करते. शाळेमधला पण हे करतोय, म्हणजे मुली ह्या शाळेत सुरक्षित नाहीये, घरामध्ये पण घरातल्या माणसांच्या पासून पण त्या सुरक्षित नाहीये. मुलगी गर्भामध्येही सुरक्षित नाहीये. मुलगी मोठी झाल्यानंतर तिला जे काही सहन करायला लागतंय ते पण आहे. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये बघताना एक कुठेतरी मला स्वतःला हा पडलेला प्रश्न आहे. चला, फास्ट ट्रॅक कोर्ट झाली, त्याच्यावरती चिकार बोलणं झालं, बऱ्याचशा लोकांना तू कायम आपण असतो त्याच्यामध्ये. एक मला स्वतःला असं वाटतं ते म्हणजे कुठेतरी या पॉर्न साइट्स ज्या आहेत मोबाईलवरती, बिकॉज आजकाल जे माणसं बघतात ते टेलिव्हिजन पण कमी बघितला जातो. मॅक्सिमम व्ह्युअरशिप जी आहे ती मोबाईलला आलेली आहे. आणि अशा वेळेला हे माझ्या या चॅनलतर्फे असं म्हणणं आहे, सांगणं आहे, रादर रिक्वेस्ट आहे असं म्हणा, परंतु त्या बंद झाल्या पाहिजे.
कारण का आम्हाला फिल्मसाठी सेन्सरशिपला जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला एखाद्या छोट्याशा शब्दासाठी सुद्धा आयदर तो म्यूट करावा लागतो किंवा काय करावा लागतो किंवा कारण का एवढं काही त्यांनी तोपग्रेड काही घडणार नसतं, परंतु या तुम्हाला मोबाईलवरती हातामध्ये कंटेंट्स मिळतात, भयानक कंटेंट्स मिळतात आणि ते इतकं डेंजरस आहे की भारत सरकारने मग कोणाचंही सरकार असं असं इंटरनॅशनली त्याने डिसाईड केलं पाहिजे, जसं लॉक असतं की तुम्हाला जर ती पॉर्न आहे ज्या परदेशांमधल्या चांगल्या प्रथा आहेत त्या आपण घेतल्या पाहिजेत. पॉर्न साईट्स मुलांच्या हातामध्ये आई मोबाईल देते, दोन तास तिला कुठे काम करणे, मूल बघ आई डेंटिस्टकडे असली तरी मग ती उच्च शिक्षित असो किंवा हातात मोबाईल देते, ते खेळणं म्हणून सगळं बघत असतं. ते बघताना जर त्याने बघितलं तर हाऊ कॅन यू स्टॉप दॅट? ते स्टॉप नाही केलं तर मग बलात्कार होणं, पॉक्सो सारखे महिलांवर अन्याय अत्याचार ह्या नॉर्मल गोष्टी होतील, कारण त्यांना ती गोष्ट सहज हातामध्ये बघितलेली, त्यांना तो प्रयोग करावं असं वाटणारच. आणि मायनर एज आहे, मायनर एज हे क्रिमिनल नसतं आणि हाऊ कॅन यू क्रिमिनलाइज दॅट चाइल्ड? आणि मग तोच माणूस मोठा होऊन क्रिमिनल होतो, मग त्याला शिक्षा होते. आणि चांगल्या प्रकारे जर हे केलं त्याने, ते सगळं पटवलं तर त्याला शिक्षा होतही नाही, दुसरा बलात्कार होतो. मग महिलांच्या सेफ्टीसाठी तरी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. So you feel strongly की porn sites बंद झाल्या? ऍब्सोल्युटली, आय फील व्हेरी स्ट्रॉंगली. कारण मला एक असं वाटलं की ठीक आहे, हे मीच बोललेले होते की रामायण बघून काय राम निर्माण होत नाही किंवा जास्त काही हे बघून पण काही, परंतु वाढता व्हायलन्स आणि वाढता त्याच्यामुळे कुठेतरी इव्हन आजकालच्या यंगर जनरेशनचं म्हणजे गळफास लावून जीव भयानक आहे ते, इतक्या मोठ्या आणि फेसबुकवर दाखवतात. आणि करायच्या अगोदर झालेलं आहे की ह्या गोष्टी आता खूप कॉमन लोकांना वाटायला लागले. हो ना. सो आय थिंक दॅट ऑल दिस हाय टाइम शुड स्टॉप. निर्मला, आज तू माझ्या बातो मी या कार्यक्रमात आलीस आणि तुझे इतके सुंदर विचार इतक्या परखडपणाने तू मांडलेस त्याच्याबद्दल मी तुझी अत्यंतिक आभारी आहे. धन्यवाद तू माझ्या या कार्यक्रमात आलीस त्याबद्दल. निर्मला, आज तू माझ्या पॉडकास्टमध्ये आलीस बातो में आणि इतकी चांगली परखड मतं मांडलीस त्याबद्दल थँक्यू सो मच. एक छोटीशी गिफ्ट. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.